श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. आपण ऐकत आहोत गोंदालेकर महाराजांची प्रवचने. 8 मार्च. प्रपंचाच्या अपूर्ण गोष्टीत केव्हाही समाधान मिळणार नाही. सर्व अनुभवांत आत्मप्रचितीची ही खरी. दुसऱ्याने पुष्कळ अनुभव सांगितले, परंतु स्वतःला येईल तो अनुभव हाच खरा महत्त्वाचा. आत्मप्रचितीने जागरूकता येईल, भाव वाढेल, साधनाला जोर येईल आणि भगवत प्राप्ती लवकर होईल. संतांनी पुष्कळ गोष्टी आजवर आपल्याला सांगितल्या, परंतु त्यांना देव जसा हवासा वाटला तसा आपल्याला वाटतो का? प्रश्नचिन्ह आहे. प्रपंच करीत असताना भगवंताची आपल्याला आवश्यकता वाटते का? प्रश्नचिन्ह आहे. आपण असा विचार करावा की आपण लहानाचे मोठे झालो, विद्या संपादन केली, नोकरी मिळवली, लग्न झाले, मुले बाळे झाले, घरदार केले, परंतु आपल्याला अजून काहीतरी हवेसे वाटते आहे. हे आपले हवेपण केव्हा संपणार? प्रश्नचिन्ह आहे. आपण नोकरी करतो, कोणी वकिली, कोणी डॉक्टरकी. नोकरी करणारा मालकाला आपल्याशिवाय दुसरा कोणी नोकर मिळणार नाही म्हणून काही नोकरी करीत नाही, किंवा अशिलाला कोणी दुसरा वकील मिळणार नाही म्हणून वकिली करत नाही. म्हणजेच नोकरीवाला काय, डॉक्टर काय, वकील काय, कोणीही आपापले कर्म केवळ त्या कर्मासाठीच करीत नाही, तर त्यातून आपल्याला सुख मिळेल या ईर्षेने तो ते करीत असतो. परंतु आपण पाहतो की सर्व काही केले, आयुष्यही संपले, तरी काहीतरी करण्याचे राहून जाते, त्याला पूर्णता येत नाही. एखादी गोष्ट आपल्याला मिळाली की आता यापुढे काही करायचे उरले नाही असे काही वाटत नाही. आता काही एक नको आहे, जेवढे आहे त्यात समाधान आहे असे कधी वाटते का? प्रश्नचिन्ह आहे. पुढे कसे होईल? हे सर्व टिकेल का? ह्यात आणखीन भर कशी पडेल? याची विवंचना कायमच. एखाद्याचे लग्न ठरले, ते झाले की आता प्रपंचाची काळजी मिटली असे वाटते का? प्रश्नचिन्ह आहे. लग्न झाल्यावर समजा 5 वर्ष मूल झाले नाही तरी हा काळजीच करतोच, आणि समजा मुले झाली तरीही याची काळजी आहेच. तेव्हा या प्रपंचाच्या गोष्टी अपूर्ण आहेत, त्यातून समाधान लाभेल हे कसे शक्य आहे? प्रश्नचिन्ह आहे. ह्या गोष्टी एकातून एक निर्माण होणाऱ्या आहेत. ज्या ज्या म्हणून सुखाच्या गोष्टी मांडल्या त्या सर्व जरी एकत्र केल्या तरी त्यातून समाधान निर्माण होणार नाही. ज्या गोष्टी अपूर्ण आहेत त्यातून पूर्ण स्वरूप असलेले समाधान कसे मिळेल? प्रश्नचिन्ह आहे. समजा वेड्याच्या इस्पितळात 200 वेडे आहेत. जर कोणी म्हणाले की आता आणखी 100 वेडे झाले की एक शहाणा त्यातून निर्माण होईल, तर हे कधी शक्य आहे का? प्रश्नचिन्ह आहे. मनुष्याला किती असले म्हणजे पुरे होईल हे ठरलेले नाही, आणि त्या परिस्थितीमध्ये आपण समाधान मानले की जे आहे ते पुरेल. श्रीराम.